तेजा असलं सगळीकडे फोटो लागलेत. ए राजा ये जे पुष्पगुच्छ घे तुला. कशासाठी रे? तेजाला मला माहितीये तुझा पिक्चर येतोय गावात, सगळीकडे फोटो लागले तुझे. खोटं बोलतो काय म्हणा? पिक्चर? कुठलं पिक्चर? वॉन्टेड. आहेस कुठे तू? मला नाही सांगितलं तुम्ही. ह्या बरा लोकांचं पिक्चर इल्यानंतर लागतं. हा? हे पोस्टर माझं येऊच्या आधीच लागले पोस्टर. आपल्याला ते काय माहिती नाही. आपल्याला 25 पास पाहिजे. गावान शेठची इज्जत आहे का बोलतो. अरे मग काय दिलंय दिले ना? हा. एक सेकंड. हॅलो हे पोरण काय करता रे? तेजा आला उठानी पोले सुटा. राजा आपल्याला देतो पार्टी. हा काय हे शिलपाटेला सगळ्यांनी. चला वा वा काहीतरी गंमत असतील पिक्चर येता माझं म्हटलं. मेरा ही जलवा जलवा करूच तेजा असला जलवा. चला रे. मेरा ही जलवा जलवा जलवा. सगळीकडे पोस्टर चिटकवलेत. ठीक आहे, मलिक साहेब येणारच आहे परदेशातनं. त्यांना आपण सांगूया. तुला कशाला पाहिजे लिफ्ट? तुला असं बेचकीत पकडला आणि सोडला का जिकडे पाहिजे तिकडे पडशील तू. मलिक आहे मी, मलिक. मग अन्नू मलिकच्या गाण्यावर काय एंट्री करून राहिला? सॉरी 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 सर. लक्षात ठेवा मी इंटरपोल वर असतो. अरे परवा तर हे दैसर टोलवरती पावत्या फाडत होता. काय बोलू नका रे. साहेब केलं ना त्याला आता. हा ओके सॉरी सर सॉरी सॉरी. डीएसपी येस. याच्यावर करडे नजर ठेवा. हा खूप मोठा चोर, फामटा, स्मगलर आहे. काही झालं तरी तो आपल्या हाती लागलाच पाहिजे. कोण? डॉन. डार्लिंग पीटर आलाय. काय झालं आपल्या गाडीला? काय? फिटर आलाय ना? पीटर नाही, पीटर आलाय. माल कुठे आहे? ते काय माल? तू नाही का? माल घेऊन माणूस कुठे आहे? बैग रखो. डॉन के दुश्मन की सबसे बड़ी गलती कि वो डॉन का दुश्मन है. अरे हे काय केलंस डॉन? का मारलंस त्याला? कारण मला त्याचा बूट नाही आवडला. आमचे आवडले. मी तर स्लीपरच घालते. नांगर. नारंग. हा ठीक आहे ना. हा ना. त्याचे बूट काढ. त्याच्या बुटाची चोच फिरव. त्याच्या बुडाची त्याच्या बुटाची टाच. त्याच्या बुटाची टाच फिरव. हा हा. बघितलं? गायबा नाही काय तू इंचू नाही मग काय म्हातारी निघन काय? ते काय म्हातारीचं बूट नाही. ते गोष्ट लक्षात ठेव बरं का. पावसाळ्याचा दिवस चालू आहे. इकडे तिकडे हात नका लोकांच पाण्या. ताबीब निघते ना सगळ्यांचं बांध करशील. येडा बिडा आहे काय तू? हो बाई इकडे. मी तर स्लीपरच घालते. हे का बे? मी डॉन आहे डॉन. मला माहिती आहे हा पोलिसांचा माणूस आहे. याच्या बुटामध्ये मायक्रोवेव्ह होता. मायक्रोफोन. ते केकला वापरतात. मायक्रोवेव्ह होता. हा आपला आवाज टेप करणार होता म्हणून मी त्याला मारला. हॅलो. हॅलो. हा ते पिझ्झा घेऊन आमचा माणूस आलाय का तिकडं? हा ते
हा पोचला हॅलो पोहोचला का? देवापर्यंत पोचला आता म्हणजे हा हे आपला देव माणूस आहे तो लवकर येईल घरी. हा ठेवा फोन ठेवा. पिझ्झा कुणी मागवला? कुणी मागवला पिझ्झा? कोणी मागवला पिझ्झा? मिनी अगं डालड्याच्या डब्यासारखं तोंड तुझं. पिझ्झा मागवती हे नखरे तुझे. केवढ्याला पडला पिझ्झा? 250. तुझ्या आईचा. डॉन रमेशला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. ए काय रे तुझं काय? डॉन मी जॉब सोडतोय. हा आता अरे दादा इथे ना दादा असं काय करतो? वाढवतो ना दादा, तुला पगार वाढवून देतो ना. हा अरे हाता एवढी बोट एवढी मोजणारी माणसं 4च. हा त्याच्यात एकाला तर कपडेच घातलेत लेडीजचे. काय करणार बाबा? हा किती प्रॉब्लेम आहे. ॲटम नाही ना आपल्याला. आणि डॉनला कसं ॲटम लागते ना. मग नाही हा? मला परवडत नाही. अरे महागाई केवढी वाढली माहिती आहे का तुला? परवा मी 25 रुपये जोडी कोथिंबीर घेतली. टोमॅटो 100 रुपये किलो. तुम्हाला सांगतो त्या मिरचीवालीला म्हटलं 2-4 मिरच्या टाकते म्हणते नाही बाई नाही महाग झालेत. असं कसं? अरे मला बूट शिवायला पैसे नाहीत. मिनी तर स्लीपरच घालते. तुझ्या आईचं बस. असं नको करू दादा, नाही जमत तर महागाई वाढली. तर माझी बहीण रोमा बोलते हा. ते टुकार माणसावर राहू नको, दुसरं काहीतरी धंदा कर. ठीक आहे जात. आणि हा माझ्या लग्नाला या. लग्न करतोय मी. अरे वा 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 वा. जेवणाचं किती वाजता आहे? 3 वाजता आहे. आम्ही 4 माणसं सोबत आलो तर चालतो. नका येऊ. एक दादा अरे एकटा तरी येतो ना. हे हे काय डॉन तू त्याला जिवंत का सोडलंस? आपली सगळी इन्फॉर्मेशन त्याच्याकडे आहे. जाऊ देत. डॉन ही डायरी कसली आहे? ही खूप महत्वाची डायरी आहे. ही डायरी पोलिसांच्या हाती लागता कामा नये. म्हणजे ही डायरी जर पोलिसांच्या हाती लागली तर आपण मेलो. नाही डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं बिस्किट है. मिनी तर स्लीपरच घातले. तुझ्या तर आहे, तुझ्या दीदी आप आए भात बन गया. 3 शिट्या झाल्या पण अगं बाई एक राहिलीच वाटतं. 1 मिनिट हा. हे काय एक राहिली होती ना ती मी दिली. अशा शिट्या देतेस बापाला? तुझ्यासाठी मी गिफ्ट आणलंय. अरे वा. का का का? मी तो जॉब सोडलाय. तू सांगितलं होतंस ना मला. व्हेरी गुड. बरं झालं त्या टुकार गुंडांची कंपनी सोडलीस ते. आणि हो मी आता लग्न पण करणार आहे. अरे वा कोण आहे मुलगी? ही बघ दीदी, ही वेगळी मुलगी आहे. सॉरी काय नाव आहे हिचं? कामिनी उर्फ हेलन. बघू. बरं आता तू बस, मी की नाही तुझ्यासाठी चहा करून आणते. हा बरं ठीक आहे. दादा चहा घे ना. हो कोण आहेस तू? डॉन चहा घे. चहा घे. घे चहा. डॉन के दुश्मन की सबसे बड़ी गलती कि वो डॉन का दुश्मन है. अच्छा गावात ओके ऑफिसर ओके
हवालदार, आत्ताच खबर आली आहे की उद्या शहरातल्या म्युझियम मध्ये एक प्रदर्शनी भरणार आहे आणि तिथे राणीचा करोडो रुपयाचा हार ठेवण्यात येणार आहे आणि खबर मिळाली आहे की डॉन तिकडे येणार आहे. सो तुम्ही सगळे तिकडे बंदोबस्ताला जा. यस सर. कशाला? तिकडे सगळ्यांनी जायची काही गरज नाही आहे. हं? मी स्वतः जाईन एकटा. तुम्ही इथेच थांबा. पण सर, तुम्ही एकटा गेलात तर लोक विचारतील फक्त बंदूकची गोळी आली, बंदूक कुठे? गणेशपुरे, सॉरी सर, पण काय आहे की खूप मोठा. ही माझी ऑर्डर आहे. ओके. आणि हो, हा, कैदी नंबर 70 ला सोडा. कोण? तोच जो सर्कस मध्ये काम करायचा. सॉरी सर, मी त्याला सोडू शकत नाही. त्याच्यावर गंभीर गंभीर असे आरोप आहेत. त्याच्या मुलांनी त्याला नेट मागितला होता आणि यांनी सर्कसीतला नेट आणून दिलाय. जेवढी मिळाली शिक्षा पुरे आहे. सोडा त्याला. ओके. ये रे. दरवाजा खुला रखना संतरी, मैं फिर से लौट के आऊंगा. मग आताच जाणार. जा. सॉरी. एवढं चांगलं सोडून राहिलं तर फालतूची डायलॉग पाहिजे. हा, गणेशपुरे, येस सर. तुम्ही आता जा. मला याच्याशी काही खाजगीत बोलायचं आहे. यांना घेऊन जाऊ का? हा, चला रे. सगळ्यांना घेऊन जा. शुक्रिया वरदान साहब, आपने मुझे छोड़ दिया. तुला असंच नाही सोडणार. तुला माझ्यासाठी एक काम करायचं आहे. उद्या प्रदर्शनात जाऊन तुला हार चोरायचा आहे. मैं नहीं करूंगा. तुला मुलांसाठी नेट घ्यायचंय की नाही? हे बघ, तू माझ्यासाठी हार आणून दे, त्या बदल्यात मी तुला नेटचं रिचार्ज मारून देईन. ठीक है वरदान साहब, लेकिन ये आखिरी बार. आईला हार कुठं ठेवला असेल? आईले ही ना तुटलेली मुंडकी इथं का ठेवतात काय माहिती. बाजूलाच ठेवे नाही तर आपल्यावर यायचं. हा, इथं काही बघत बसायचं. कामा आम्हाला काय. तिजोरी. तर ना गे रे. हा हा हा. हे झालं काय तुझं? थांब ना थोडा वेळ, लगेच झालं जातं. थांब. हे काय वायरी कसल्या? अरे ती तिजोरी नाही, तू रेडिओ खोललायस. हा? अयो, आईला हे असं का हार कुठं आहे मग? काय माहिती? हा? पोलीस आले, पळा पळा पळा.
गुड जय जय व्हेरी गुड. ये लो चिंटू पर्सनल नको ना मल्लिक. मलिक. एक मिनिट. युअर अंडर बजेट आहे. हा? Hands up. पकडायला हार चोरून पळत होता. पकडायला. मलिक चोर तर चोर आणि वरती शिरजोर. पकडायला. मलिक मैं तुम्हें नहीं छोडूंगा मलिक. हवालदार पकडा. इसका बदला मैं जरूर लूंगा मलिक. मी हलतो तुम्ही का हलताय? इसका बदला मैं लूंगा मलिक. चला चला. चला घेऊन चला. हार. बघूयात अजून तिजोरीत काय असेल. का माल घेऊन जाणार. हॅलो, कोण बोलतंय? मी कामिनी. अरे काय तुम्ही भांडी घासायला का आला नाहीत मावशी? कामवाली बोलताय ना? हे कामिनी कामिनी, रमेशची होणारी बायको. रमेश कुठे आहे? फोनच उचलत नाहीये तो. आता रमेश तुझा फोन कधीच उचलणार नाही. का? कारण तो आता या जगात नाहीये. काय? कोणी केलंय? कोणी? डॉन. हॅलो हॅलो पोलीस. ए तुम्ही कुठे पाहताय? इकडे. कुणाला फोन करत होती? आंटी आंटी. छान नाची. खोटच आहे ते तसंही. नाव काय तुझं? कामिनी. कामिनी 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 सत्याला शोधण्या निघाले. बस 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 कळलं कळलं. मला पण तेवढंच येत होतं. तुला माहितीये का तुझ्यात एक वेगळीच गोष्ट दडलेली आहे. बाई ग ह्याला पण कळलं की काय मी कुशल आहे. कुशल कुशल कुशल. माझ्या डोळ्यात उसळ गेले. आली वाटतं तुझी आंटी. आता तू. गोळ्या संपल्या डॉन. हे बघ गोळ्या संपल्यात हे फक्त मला आणि तुलाच माहिती आहे. पोलिसांना कुठे माहिती आहे? हा
डॉन डॉन तुला आम्ही चारी बाजूने घेरलेला आहे. डॉन ताबडतोब पोलिसांच्या हवाली कर स्वतःला. कोणी जेवल्याशिवाय जाऊ नये. मुलीच्या वडला गोळा करायची सूचना. लहान मुलांना जर लपून वाढा. मी काय म्हणजे फावल्या वेळात लग्नामध्ये अँकरिंग पण करतो ना, ते लगेच येऊन गेलं. डॉन तुझा खेळ संपलाय. ताबडतोब हवाली कर. जाधव काकी काढून एक जर्मनचा डब्बा. सॉरी डॉन तुझा खेळ संपलाय. ताबडतोब स्वतःला पोलिसांच्या हवाली कर. तुम्ही जर मला सोडलं नाही हा. तर मी हिला ढगात पाठवेन. आताच्या आता मला ओ डॉन तुझा खेळ संपलाय. नो नाटक. ओ माय गॉड, हा तर खरोखर मेला. डॉन मेलाय ही गोष्ट फक्त आपल्या तिघातच राहील. डॉन मारून चालणार नाही, कारण आपल्याला ती डायरी पाहिजे. ती डायरी आपल्यासाठी फार महत्वाची आहे. त्यासाठी आपल्याला एक नवीन डॉन आणावा लागेल. पण डॉन आणणार कुठून? आहे एक आहे थुकरटवाडीतला उंदीर मिशाचा राजहंस. तर मंडळी, आजच्या भागात आपण पाहिलं की थुकरटवाडीत शिरकाव झालाय राजहंस प्रमाणेच दिसणाऱ्या डॉनचा. या डॉनला तर पोलिसांनी संपवलंय, पण आता बघायचंय पोलिसांना राजहंस सापडणार का? राजहंस डॉन होणार का? रोमा आणि हेलन डॉनचा बदला कसा घेणार? पाहुयात उद्याच्या भागात.
वा वा. क्या बात है. आज तुम्ही बघत असाल तर सेटवरती डॉनचं वातावरण आहे. मराठी रंगभूमी, मराठी चित्रपट आणि मराठी टेलिव्हिजनवरचे हे सगळे डॉन आहेत असंच म्हणायला हरकत नाही. अशी डॉन माणसं आज इथे आलेली आहेत आणि अशा डॉन डॉन सिरियल इथे आलेल्या आहेत. आज मार्क नव्हते म्हणून मी टाकला, बाकी काय नाही तर एलिमिनेशन पक्क मला माहिती होतं. चल 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 करून त्यांनी मला हाकलत असतं इकडून. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जाडूबाई जोरात साठी आणि जागो मोहन प्यारेसाठी. अतिशय मनापासून या मंचावरती मी स्वागत करतो किशोरी शहाणे वीज यांचं. जोरदार टाळ्या. स्वागत झालं पाहिजे निर्मितीताई सावंत यांचं. स्वागत करूया सुप्रिया पाठारे यांचं. स्वागत करूया श्रुती मराठेचं. आणि स्वागत करूयात हवाई उद्याच्या मंचावरती पहिल्यांदाच अतुल परचुरे यांचं. तर आता या मंचावरती आपण जाडूबाई जोरात मधल्या त्या कपलला आमंत्रित करूयात ज्यांच्यामुळे खरं तर ही भांडणं चाललेली आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सायली म्हणजे संचिता कुलकर्णी आणि ऋग्वेद म्हणजे सिद्धार्थ खिरीड यांच्यासाठी. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ज्येष्ठ रंगकर्मी अभिनेते जयंत सावरकर यांच्यासाठी. सगळ्या पाहुण्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि विनंती करतो कृपया तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. बाकी तुम्ही कसे आहात मंडळी? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसताय ना? हसायलाच पाहिजे कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या भारत दौरा. तर सुरुवात करूयात निर्मितीताईंपासून. जाडूबाई जोरात भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी लोक म्हणजे आम्ही असं ऐकलं की बाबा आमिर खान असेल तर वजन वाढवतात किंवा काय कमी करतात. तुम्ही याच्यासाठी काय विशेष करताय का? हो, मी लहानपणापासून या भूमिकेसाठी म्हणजे मला असं लहानपणीच मला पाळण्यात असताना स्वप्न पडलं होतं येस एक सिरियल येणार की राजेश देशपांडे अशी एक सिरियल माझ्यासाठी लिहिणार आहे. आपण आत्तापासून त्याच्यावर मेहनत घ्यायला म्हणजे लोक वर्षानुवर्ष मेहनत घेतात एखाद्या खरंय, भूमिकेसाठी. खरंय, मी लहानपणापासून घेत आले ह्याच्या. डेडिकेशनसाठी एकदम जोरदार टाळ्या. आपल्या आजूबाजूला आपल्या घरात एक तरी बाई अशी असते की जी घरासाठी झटत असते. आपण नेहमीच बघतो की फार काही लक्ष नसतं आपलं आणि तिचं हे कामच आहे, तिला गृहीत धरलं जातं अशा पद्धतीचं म्हणणं असतं. ती फक्त इतरांसाठी जगत असते. अशी ही जाडूबाई आहे. वा. किशोरीताई आता तुमच्याकडे येणार आहे. खरं तर ही जोडी इतकी ऍप्ट वाटते की म्हणजे त्यांच्याकडे बघितल्यानंतर वाटतच नाही की यांना किशोरीताई सुद्धा म्हणावं वगैरे. ऍक्च्युली ताई हे कंसातलं होतं जे मला म्हणायचं नव्हतं पण नावातच किशोरी आहेत तशाच त्या किशोरीच असतात नेहमीच. तुम्हाला सुद्धा तुमच्या जवळचीच भूमिका मिळाली कारण तुम्ही सुद्धा खूप डाएट आणि हे सगळं फॉलो करता. काय सांगाल? माझ्या कॅरेक्टरचं नाव मल्लिका राजे प्रधान आहे. म्हणजे श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी आणि तिला तिची बालमैत्रीण जुई. ॲक्च्युली कोइन्सिडेंटली मी खूप आनंदी आहे की मी हा रोल एक्सेप्ट केला मल्लिकेचा. आणि फिटनेस फ्रीक मी एरवी आयुष्यात आहे पण अर्थात मल्लिकेसारखी डॉमिनेटिंग नाही आहे. माझा एकदम विरुद्ध स्वभाव आहे. मी खूप प्रेमळ आणि खूप फ्रेंडली आहे सगळ्यांची. पण मल्लिका आहे ती अशी आहे एकदम स्ट्रिक्ट आणि सगळ्यांना आपल्या नजरेच्या इशाऱ्यावर ठेवणारी. वा 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 वा. अतुल सर तुमच्यापासून सुरुवात करणार आहे. बऱ्याच वर्षांनी झी मराठीवर एक सुंदर भूमिका तुम्हाला करायला मिळते. काय सांगाल? म्हणजे कुठल्याही नटासाठी ड्रीम रोल असावा असा येऊन तो माझ्या पदरात पडला. वा. काय प्रत्येक पुरुषाची व्यथा आहे होई. हे वास्तव आहे आणि ही फॅन्टसी आहे. खरं हे ड्रीम आहे. दोन्ही हवं आहे. माझी बायको माझ्यावर ओरडते पण तिने माझ्याबरोबर 20 वर्ष किंवा 25 वर्ष संसार केला आहे हे नाही विसरू शकत. ते हवंच आहे पण त्याच्याबरोबर जर का अशी अप्सरा जर का आयुष्य देणार असेल तर कोणाला नको असेल का सांगा. मोहन ही व्यक्तिरेखा ॲक्च्युली जुईच्या थोडीशी विरुद्धार्थानी भूमिका आहे. म्हणजे जो नवरा
संसारासाठी राबतो काम करतो, पण जसं जुईचं काम करणं हे गृहीत धरलं जातं तसं मोहनचं काम करणं हेही गृहीत धरलं जातं. हे अशा प्रकारची ती भूमिका आहे आणि तो चांगला आहे. जेवढं चांगले गुण एकवटलेले असू शकतात एखाद्या माणसात तेवढे ते चांगले गुण एकवटलेले आहेत आणि आजूबाजूचे सगळे नमुने आहेत. वा. सुप्रिया पाठारे आता तुमच्याकडे येणार आहे. एक वेगळी भूमिका, वेगळ्या अर्थी तुम्ही साकारताय एका गृहिणीची. शोभा म्हात्रे असं माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे आणि तिला सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीची तक्रारच असते त्याची आणि ते काही झालं तरी त्याचं खापर ती मोहनवर फोडते. पण प्रचंड कटकटी बाई, म्हणजे काय हिला ना कसल्याच गोष्टीचा कसला काही रसच नाही. पण खूप धमाल येते एकतर हे कॅरेक्टर करायला, कारण मी जशी आहे म्हणजे काय म्हणतात दिदूला माहिती असेल. लगेच पाहिलं. जशी आहे तसंच मला काम करायचं, मला फार काहीच करायचं नाही. तरी जर कालपासून तिच्या डोळ्यात माझ्यासाठी अशी म्हणजे गाईकडे बघावं ना कशी नाही ना, कालपासून मला निर्मिती अतिशय प्रेमाने वागतं. कणव दिसते. तर कसं आहे, आमच्याही तुकरटवाडीमध्ये काही कलाकार आहेत आणि ते कलाकार तुम्हाला भेटण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्यांच्यामध्ये बरेचसे तुमच्यासारखेच दडलेले आहेत. ते कोण आहेत काय ते आता तुम्हाला कळेलच. एका खेळासाठी ते तुमच्या समोर येणार आहेत. बघूयात मग आता त्या खेळात कोण जिंकणार आहे. नमस्कार, सुस्वागत. अतिशय मनापासून मी आपल्या गुलकन केबल नेटवर्कवरती पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि महिलांचा आवडता कार्यक्रम अर्थात होम मिनिस्टर, जी मराठीवरती आपण पाहतोच पण आपला वेगळा असतो, आपला तुकरटवाडी होम मिनिस्टर. तर आज या कार्यक्रमामध्ये ज्या वहिनी आपल्याला भेटायला येणार आहेत त्या अत्यंत आपल्या मनाच्या जवळच्या आहेत, तुमच्याही जवळच्या तुम्हाला वाटू शकतात. तर बघायचंय की पैठणीचा जो खेळ होणार आहे आज, तो पैठणी आज कोण जिंकणार आहे. तर बघूयात. पहिल्यांदा आपण किशोरी वहिनीला अरे काय झालं अरे कसा आहेस तू निलेश? नाही का म्हणतोयस तू? मी नाही त्या म्हणल्या नाही. काय झालं म्हणजे मला काही कळत नाहीये नेमकं. क्या बात आहे, तुम्ही कोणाचा आवाज काढताय मला कळलं. कोणाचा? फरहान अख्तर ना. जिंदा है तो प्याला पुरा भरले. ओ पंचशीर ताई, मनापासून स्वागत आहे. Thank you. नेहमीच तुम्ही मला आवडता. अई हातात बल का घेऊन आलाय तुम्ही असं? खायला, कारण मी लाईटच खाते ना. लाईट फूड म्हणून लाईट. वा ह्याच्यामध्ये त्यांचा एक डबल मिनिंग विनोद, म्हणजे दोन अर्थ असलेला. म्हणजे लाईट खायला आवडते आणि वीज स्वतः आहेत. माझा बरा चालला होता, त्याच्यात त्यानं वीज पाडली, तो असा पाडला खाली खड्ड्यात. पण असं त्यानंतर पण का होईना एक लाफ्टर आपल्याला मिळालेला आहे, आपला स्कोर वाढतो. तर आता ऐक, मी काय म्हणते, तू ती पैठणीची कॉम्पिटिशन घेतोयस का? हो, ती बघू ना आता कोण जिंकणार ती मी बघायचं. जिंकणार, काही प्रश्नच येत नाही, कारण का मी कशी स्लिम आहे, ड्रीम आहे बघ, स्लिम. नाही तुम्ही अनारकली म्हणा, सलीम कशाला म्हणताय स्वतःला? अरे सलीम नाही रे मूर्ख मुला, स्लिम. ओ स्लिम, अच्छा, म्हणजे बारीक असं तुम्हाला म्हणायचं आहे. पण तुम्हाला माहित ना की चॅलेंज इथं बऱ्याच वहिनींनी घेतलेला आहे बरं का. बघूया कोण येत आहे ते. बघूयात पुढच्या वहिनी. झालं तशात जाणं जॉगिंग करत थांबा. तर आता आमंत्रित करूया दिल थांब के बैठी आहे, जोरदार टाळ्या निर्मिती वहिनींसाठी. क्या बात आहे, याला म्हणतात भूमिकेचं वर्किंग. तर मला असं वहिनी तुम्हाला विचारायचं होतं.
क्या बात है. तर कार्यक्रमामध्ये कोण म्हणजे हा जो आजचा खेळ आपण तर या खेळात तुमचं पाठ नाहीये का उगाच हसतात म्हणून चाललंय पुढचं? हा? ते हसतात म्हणून तुम्ही करताय वहिनी. वहिनी अतिशय मनापासून अयो ही का आणला झाडू हातात? ना बाई माझं काय झाडूबाई जोरात. झाडूबाई जोरात म्हणजे हा, जाम जोरात झाडती दोघांना पण, नवऱ्याला आणि घराला. तुला सांगू का मी एक गोष्ट? मुळातच हिला झाडण्याची काही गरजच नाही, कारण ही घरात गेली ना की घरात जागाच उरत नाही मुळी बाकी काही झाडायला. मला काय बोलतात तुम्हाला? हे बघ, तुला फक्त आवाज जमलाय म्हणून लोक हसतायत, कळलं? मला जमलाय आवाज. कसा कसा? अरे पण म्हणजे काय? वा वा वा. पण तुम्ही बघितलं की किशोरी ताई आलेल्या आहेत, स्वतः निर्मिती ताई आलेल्या आहेत. अरे वा, निर्मिताई नमस्कार. किशोरीताई नमस्कार. मी फक्त आता एवढंच बघतो. तुला माहितीये का, किशोरीने ना एका पिक्चर मध्ये माहेरची साडीमध्ये ट्रॅक्टर चालवला होता. बघितलंय मी, ट्रॅक्टर चालवला. आणि एका पिक्चर मध्ये बुलेट चालवली होती. बुलेट पण चालवली. त्यांना वेगवेगळ्या गाड्या चालवायची आवड आहे. क्या मग- बात आहे. अगं बरं झालं तू आलीस. का तुला ड्रायव्हिंग शिकायचंय? अगं नाही, मग? माझी पार्किंग मध्ये गाडी अडकली ती काढायची आहे. बरं झालं पार्किंग मध्ये गाडीच अडकली आणि तू नाही अडकलीस ते. गप्पा गप्पा काय बोलताय अरे तुम्ही? मागच्या वेळेला ही जुई ना रिक्षात अडकली होती. यात काही पंच नव्हता. तुला फक्त आवाज जमलाय म्हणून हसताय. गप्पा बसा तू. तुला जमलाय का आवाज? हा मग दाखव. मी सुद्धा बारीक होणार आहे. हो हो होणार आहे तुम्ही. हे बघ कसं आहे ना जुई, मुळातच बारीक होण्यासाठी जिम करावी लागते. हा, मी झिम करते. काय जिम? झिम म्हणजे झी मराठी. बारीक व्हायला झी मराठी म्हणजे काय संबंध आहे झी मराठी आणि बारीक होण्याचा? आहे. कसं काय? आहे? हे बघ, मी फू बाय फू करत होते तेव्हा माझं 26 किलो वजन कमी झालं. हा आम्ही ऐकलं होतं. बरोबर मग आहे. आता ही सिरियल करते ना तर माझं कमीत कमी 90 किलो तरी कमी चला होईल. घरी चला. काय बोलताय तुम्ही? 70-80 तरी होईल. मग खोटं वाटत असेल ना, आमच्या ह्यांना बोलवा. यांना बोलवा. अरे बापरे. ओ या ओ हे यांचे. हे कोण आहेत? माझं कुंकू. कुंकुवाचा करंडा पण मोठा असतो त्याच्यापेक्षा. तर मंडळी, आजच्या आपल्या थुकरटवाडीच्या होम मिनिस्टर खेळात आगमन झालंय किशोरीताई आणि आमच्या निर्मितीताईंचं. पण आत्ता तर कुठे खेळाला सुरुवात झाली आहे मंडळी. आता बघायचंय या खेळात आणखी कोण कोण कलाकार येणार आणि खेळ शेवटी कोण जिंकणार, पाहूयात उद्याच्या भागात. तर मंडळी, आज आपल्या थुकरटवाडीमध्ये जाडूबाई जोरात आणि जागो मोहन प्यारे या दोन आपल्या लाडक्या नव्या मालिकेतले हे पाहुणे या मंचावरती आलेले आहेत आणि पाहुण्यांचं स्वागत झालेलं आहे. मुक्काम तर झालाच पाहिजे. पुन्हा याच पाहुण्यांच्या बरोबर आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात, तेव्हा बघायला विसरू नका. चला हवा उद्या भारत दौरा.